तुम्ही काय करा, 17 तारखेपर्यंत तुमचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल, मका असेल, झाकून काढून ठेवा. कारण की 18 18, 19, 20, 21च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे, खानदेशकडे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं, हे पाऊस उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यभर पडणार आहे. काही ठिकाणी 17 तारखेला सुरू होणार आहे. मग 17 तारखेला पाऊस कुठं सुरू होणार आहे तर 17 तारखेला नांदेड जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या पट्ट्यामध्ये 17 तारखेला मध्यरात्री सुरू होणार आहे. त्याच्यानंतर 17 तारखेला विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, परभणी ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, 17 तारखेला मध्यरात्रीपर्यंत पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पश्चिम महाराष्ट्राकडे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या भागात तुम्हाला एक सांगू इच्छितो की जवळपास म्हणजे 18, 19, 20 या 3 दिवस काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. कुठं रिमझिम पडणार आहे. जिथं पाऊस नाही पडला तिथं नुसतं जोराचा वारं देखील सुटणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. मराठवाड्यात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे. मराठवाड्यामध्ये 18, 19, 20, 21 4 दिवस पावसाळ्यासारखा काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं नुसतं वारं सुटल. म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. त्याच्यानंतर हे वातावरण 21 दिवस आहे, पण त्याच्यानंतर परत एकदा पुन्हा पाऊस येणार आहे. मग परत कधी येणार आहे तर परत 24 मार्च, 25 मार्च, 26 मार्चच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे. पण ते पाऊस मग मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्राकडे जास्त राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे सांगायचं झालं तर 2 टप्प्यामध्ये पाऊस आहे. आता 17 ते 21 आणि त्याच्यानंतर 24, 25, 26च्या दरम्यान पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. आपण आपला आलेला गहू असेल, कांदा असेल काढून झाकून ठेवा. कारण की 17 पासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. हा पाऊस सांगायचं झालं तर वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, जालना